27 जून 2025 रोजी सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस एकंदरीत संमिश्र स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. हा शुक्रवारचा दिवस असून शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे सौंदर्य, कला, भोगविलास, आकर्षण आणि संबंधी यावर अधिक प्रभाव जाणवतो. या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी आपल्या सुसंस्कृततेची, आत्मविश्वासाची आणि दिलदारीची योग्य दिशा निवडली तर अनेक गोष्टी हातात येऊ शकतात. सकाळी उठल्यावर मनात एखादा विचार वारंवार घोळताना जाणवेल. जसे काही जुने अपूर्ण काम किंवा एखाद्या व्यक्तीबरोबरची अपूर्ण चर्चा पुन्हा पुढे सरकू इच्छित आहे. आजचा दिवस संवादासाठी योग्य आहे, विशेषतः एखादे नाते सुधारण्यासाठी. 27 जून रोजी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मास शुद्ध पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. शुक्रवारी त्रयोदशी येणे हे महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी वैष्णव आणि शक्तिपंथीय मंडळींमध्ये विशेष लक्ष्मी पूजन, सौंदर्यवर्धक विधी व धनसंबंधी उपासना केली जाते. काही भागांमध्ये महालक्ष्मी व्रताची सुरुवात किंवा लक्ष्मी कल्याण महोत्सव यासंदर्भात पूजन केले जाते. त्यामुळे घरात पूजा संस्कार करण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी संकल्प घेण्यास आजचा दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आत्मिक इच्छांपेक्षा व्यावहारिक निर्णयांवर भर दिल्यास फायदेशीर राहील. सकाळपासूनच कामात थोडासा आळस किंवा विलंब जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर ग्रहांची स्थिती अनुकूल होत जाईल. ज्यांचे कार्यक्षेत्र सौंदर्य प्रसाधने, कला, अभिनय, जाहिरात, विपणन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या गोष्टींशी निगडीत आहे, त्यांना आज काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या कल्पकतेवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात आज काही लहान-सहान विषयांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः वडीलधाऱ्यांच्या मताशी सहमत न राहिल्यास शांतपणे संवाद साधावा. सिंह राशीचा स्वभाव जसा नेतृत्वगुण असलेला आहे, तसाच तो थोडक्यात राग व्यक्त करणारा असतो. त्यामुळे घरात शांतता राखण्यासाठी संयम आवश्यक आहे. दुपारी एखादी धार्मिक पूजा, महालक्ष्मी व्रत किंवा घरगुती छोटा विधी केल्यास वातावरण अधिक सकारात्मक होईल. आई किंवा पत्नीच्या सल्ल्याला दुर्लक्ष न करता त्यात अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा. दाम्पत्य जीवनात एकमेकांप्रती विश्वास वाढवण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवेल. संवाद वाढवा, गरजा स्पष्ट करा आणि गरज असल्यास एकत्र वेळ घालवा. ज्यांचं वैवाहिक जीवन काहीशा तणावात गेलंय, त्यांना आज छोट्या संवादातून बर्फ वितळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी आज जास्त अपेक्षा न ठेवता समोरच्याच्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर एखादं नवं नातं सुरू करण्याचा विचार असेल तर आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो, विशेषतः संध्याकाळच्या सुमारास. आर्थिक दृष्टीने शुक्रवार आणि त्रयोदशीचा योग अतिशय विशेष मानला जातो. विशेषतः लक्ष्मी पूजन, चांदी वा सोन्याची खरेदी, एखाद्या नवीन खात्याची उघडण्याची प्रक्रिया, घरगुती समृद्धीवाढीसाठी जप करणे यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. जर तुम्ही गेल्या काही दिवसात एखाद्या मोठ्या आर्थिक निर्णयावर विचार करत असाल तर तो आज प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार करू शकता. मात्र जोखमीच्या गुंतवणुकीत पैसा लावताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजची सकाळ थोडीशी मंदावलेली वाटू शकते. विशेषतः डोळ्यांशी संबंधित त्रास, डासांबटपणा, त्वचेवर लाली वा सूज अशा सौंदर्यसंबंधी गोष्टी प्रकर्षाने जाणवू शकतात. शुक्र ग्रह त्वचा, सौंदर्य, प्रजनन आणि हार्मोनल संतुलनाशी संबंधित असतो, त्यामुळे आज पाणी पिण्यावर लक्ष देणे, फळभाज्या अधिक प्रमाणात खाणे आणि चहा-कॉफीची मात्रा कमी ठेवणे आवश्यक आहे. सौंदर्य साधनांचा वापर करताना स्वच्छतेचा आग्रह ठेवा.
शिक्षण क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी आज संध्याकाळच्या सुमारास अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दिवसाची सुरुवात थोड्या अकार्यक्षमतेने होईल, पण योग्य नियोजन असेल तर दुपारनंतर अभ्यासात उन्नती होईल. विशेषतः कला, संगीत, सौंदर्यशास्त्र, संस्कृत, नाट्य, अभिव्यक्ती यांसारख्या विषयात रस असलेल्या विद्यार्थ्यांना आज सृजनात्मक प्रेरणा मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा दिवस आत्मनिरीक्षणासाठी योग्य आहे. आध्यात्मिकदृष्ट्या 27 जूनचा शुक्रवार शुक्र ग्रह व महालक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करून पांढऱ्या किंवा गुलाबी वस्त्र परिधान करावेत. देवी लक्ष्मीसमोर तांब्या पाण्यात गुलाब पाणी व केशर टाकून अर्पण करावे. गुलाबाचे फूल, तुपाचा दिवा, खवा वा गोड नैवेद्य अर्पण करावा. लक्ष्मीच्या 11 किंवा 21 नावांचा जप करावा. श्री महालक्ष्म्यै नमः हा बीजमंत्र 108 वेळा जपल्यास विशेष कृपा लाभते. याशिवाय गरजू महिलांना सुगंधी वस्तू, वस्त्र किंवा मिठाई दान केल्यास शुक्र ग्रह बळकट होतो. सावधगिरीच्या दृष्टीने आज जिभेवर ताबा ठेवणे अत्यावश्यक आहे. बोलताना शब्दांचा भान राखा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना विश्वासपूर्वक पण पुरेशी चौकशी करूनच पुढे जा. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा बाह्य सौंदर्यावरून मोह होऊ शकतो, पण त्यामागे किती टिकाव आहे हे तपासले पाहिजे. जर तुम्ही कुठल्यातरी प्रकारच्या गुंतवणुकीत अडकले असाल तर ती पुन्हा एकदा तपासून पहा. उपाय म्हणून आजच्या दिवशी घरातील मुख्य दाराजवळ गंध, फुले आणि पाण्याचा कलश ठेवावा. देवी लक्ष्मीला कमळफूल, खवा, गुलाबपाणी अर्पण करून संध्याकाळी दिवा लावावा. गरीब स्त्रियांना सौंदर्यवस्तू किंवा पांढऱ्या कपड्यांचे दान केल्यास शुक्र प्रसन्न होतो. एखाद्या नटलेल्या कन्येला मिठाई वा फळे देणे, तिच्या पाया पडणे आणि तिच्या हातून तांदूळ वा गहू घेणे हा अत्यंत पारंपरिक उपाय मानला जातो. संपूर्ण दिवसाकडे पाहता सिंह राशीच्या लोकांसाठी आज आत्मनिरीक्षण, सौंदर्य, संतुलन, कला आणि सौहार्द वाढवण्याचा काळ आहे. आपली आत्मा किती तेजस्वी आहे याचा खरा झळाळ आज इतरांना दिसेल जर तुम्ही आपल्या स्वभावातील सौम्य बाजू स्वीकारलीत. अहंकार थोडासा मागे ठेवा आणि प्रेम, संवाद व समजुतीने चालल्यास हा दिवस खूप काही देऊन जाईल. सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आत्मिक इच्छांपेक्षा व्यावहारिक निर्णयांवर भर दिल्यास फायदेशीर राहील. सकाळपासूनच कामात थोडासा आळस किंवा विलंब जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर ग्रहांची स्थिती अनुकूल होत जाईल. ज्यांचे कार्यक्षेत्र सौंदर्य प्रसाधने, कला, अभिनय, जाहिरात, विपणन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या गोष्टींशी निगडीत आहे, त्यांना आज काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या कल्पकतेवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास